नमस्कार मित्रांनो, मी वैदेही मोरे तुमच्या सर्वांचे स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण एका अशा व्यक्तीची गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी इतिहास घडवला। ही गोष्ट आहे मावळ्यांच्या गौरवशाली इतिहासाची। ही गोष्ट आहे कोंढाजी फर्जंद नामक सामर्थ्याची। ही गोष्ट आहे कोंढाजींच्या रांगड्या हिमतीची, जिद्दीची आणि पराक्रमाची। ही गोष्ट आहे 1673 सालची। पन्हाळा स्वराज्यात नसल्याचे खंत महाराजांना सारखे वाटत होती। आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी आणि कोकणच्या वाटा सुरक्षित ठेवण्यासाठी पन्हाळा स्वराज्यात असणे महत्त्वाचं होतं, पण पन्हाळा जिंकणं ही सोपी गोष्ट नव्हती। 1660 साली सिद्दी जोहरने 40,000 फौजेसोबत पन्हाळा किल्ल्याला 6-7 महिने वेढा दिला होता, पण भक्कम पन्हाळ्याचा पाळा उचललेला नव्हता। भक्कम तटबंद्या आणि मजबूत दरवाजे यांच्या जोरावर स्वतः महाराजांनी हा किल्ला 6-7 महिने नेटाने लढवला होता, पण सिद्दी सोबत झालेल्या तहात हा किल्ला आदिलशहाला देण्यात आला। 1666 साली स्वतः छत्रपती शिवाजी महाराज 2000 फौजेसोबत पन्हाळा किल्ल्यावर चालून गेले होते, पण या मोहिमेत त्यांना माघार घेऊ लागली होती। आदिलशहाचं पन्हाळा किल्ल्यावर बारकाईने लक्ष होतं। दारुगोळा, शस्त्र ह्याचा साठा किल्ल्यावर होता। इतकंच काय, 3000 ची फौज सतत तैनात होती। अशा वेळी महाराजांनी पन्हाळा घ्यायचं ठरवलं, पण कोण जाणार पन्हाळा घ्यायला? महाराजांच्या डोळ्यासमोर नाव आलं, कोंढाजी फर्जंद। बोलवणं धाडलं कोंढाजींना। धिप्पाड शर्यष्टीचा कोंढाजी महाराजांच्या समोर येऊन उभे राहिले। महाराजांना वाकून मुजरा केला। महाराज म्हणाले, कोंढाजी, पन्हाळा स्वराज्यात नाही, कोकणच्या वाटा सुरक्षित नाही, पन्हाळ्याची आजूबाजूची गावं सुरक्षित नाही। कोंढाजी, पन्हाळा ताब्यात आला पाहिजे। कोंढाजी म्हणाले, होय की राज, एका रात्रीत पन्हाळा ताब्यात घेतो। महाराजांना आनंद वाटला। महाराज म्हणाले, कोंढाजी, या मोहिमेसाठी किती मावळे सोबत देऊ तुमच्या? 3000 की 5000? कोंढाजींनी नकारातील मान हलवली। मग महाराज म्हणाले, 10,000? कोंढाजी म्हणाले, नग राज। महाराज म्हणाले, मग किती हवे ते तरी सांग। कोंढाजी म्हणाले, द्या की फक्त 50-60 मावळे सोबत। महाराजांना आश्चर्य वाटलं। जो पन्हाळा घेण्यासाठी 40,000चं सैन्य घेऊन आलेल्या सिद्धीला मावळ्यांनी 7-7 महिने झुंजत ठेवलं, तर पन्हाळा घेण्यासाठी फक्त 60 मावळे, माझा एक मावळा लाखानं भारी आहे, हे पाहून राजांची छाती अभिमानानं फुलून आली। अखेर दिवस ठरला। ठरलेल्या योजनेप्रमाणे कोंढाजी मावळ्यांसोबत मोहिमेवर जायला निघाले। तेवढ्यात महाराजांनी कोंढाजींना थांबवलं। मोहिमेवर जाणाऱ्या सरदाराला महाराजांनी का थांबवलं? सगळ्यांना आश्चर्य वाटलं। महाराजांनी कोंढाजींचा हात समोर धरला आणि आपल्या हातातलं सोन्याचं कड कोंढाजींच्या हातात घातलं। फौजेने मोहीम फतेह केल्यानंतर त्यांना बक्षीस देणारे शेकडो राजे होऊन गेले, पण मोहिमेवर जाण्या अगोदरच माझा मावळा ही मोहीम फतेह करणारच हा विश्वास ठेवून बक्षीस देणारे आणि पाठीवर कौतुकाची थाप देणारे एकच राजे होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कोंढाजींनी फक्त 60 मावळे मागितले होते, पण महाराजांनी खबरदारी म्हणून 300 मावळे कोंढाजींच्या सोबत दिले। कोंढाजींनी ते 300 मावळे पन्हाळगडच्या पायथ्याशीच ठेवले। त्यातले मोजून 60 मावळे आपल्या सोबत घेतले। बाकीच्या मावळ्यांना कोंढाजींनी सांगितलं, आम्ही 60 जण किल्ल्यावर जाऊ, तलवार गाजून किल्ला ताब्यात घेऊ, पण जर चुकून यदाकदाचित आम्हाला किल्ला घेण्यात अपयश आलं तर तुम्ही शत्रूला शरण जायचं नाही, हत्यार टाकून पळायचं नाही, कारण रणांगणावरून माघार घेणं हे मराठ्यांच्या रक्तात नाही। एक वेळ मरण आलं तरी चालेल, पण शरण जायचं नाही। कोंढाजींच्या शब्दांनी मावळ्यांचा उत्साह वाढला। त्यावेळी पन्हाळ किल्ल्याचा किल्लेदार होता आदिलशहाचा सरदार बाबू खान। अमावस्येची रात्र असणारे, मध्यरात्री डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही एवढा काळोख होता।
ह्याच अंधाराचा फायदा घेऊन एक मावळा किल्ल्याच्या पश्चिम बाजूने किल्ल्यावर चढून गेला. त्याने खालती दोर सोडला. कोंढाजी आणि मावळे गडावर चढू लागले. काही जणांच्या पाठीवर करणे, ढोल, तुतार्या अशा प्रकारची वस्तू लटकवल्या होत्या आणि कमरेला तलवारी लटकवल्या होत्या. किल्ल्यावर पोचताच कोंढाजींच्या इशाऱ्याने मावळ्यांनी आपल्या ढोल, करणी, तुतार्या वाजवायला सुरुवात केल्या. काही मावळे इकडे तिकडे पळून ओरडू लागले, भागो भागो शिवाजी आया, हजारों की फौज लेकर आया. ऐकून शत्रू सैन्य खडबडीत जागे होऊन लागले. इकडे तिकडे पळू लागले. अर्धवट झोपलेल्या सैनिकावर मावळ्यांनी जोरदार हल्ला केला. हा गोंगाट ऐकून किल्लेदार बाबू खान जागा झाला. तो लगेच तलवार घेऊन धावतच खाली आला. त्याने आदिलशाही सैन्याला वाऱ्याच्या वेगाने सपासप कापणारे मावळे त्यांनी पाहिले. तेवढ्यात त्याची नजर कोंढाजी फर्जंदवर गेली. बाबू खानाने कोंढाजींच्या पाठीमागून कोंढाजींच्या पाठीवर सपकन वार केला, पण तरीही कोंढाजी डगमगले नाही. शरदिशे मागे फिरले. आपली हातातली तलवार वाऱ्यासारखी फिरवली. घनघोर लढाई झाली. हर हर महादेवचा गजर झाला. कोंढाजींच्या तलवारीने बाबू खानाचं मस्तक धडावेगळं झालं. आता किल्लेदारच मारला गेलाय हे पाहून आदिलशाही सैन्य जिकडे जागा मिळे तिकडे पळू लागले. काही जण हत्यार टाकून गड सोडून पळाले, तर काही जण शरण आले आणि अवघ्या 60 मावळ्यांनी पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला. हा इतिहास होता मावळ्यांच्या पराक्रमाचा. हा इतिहास होता कोंढाजी फर्जंद नामक सामर्थ्याचा. हा इतिहास होता कोंढाजींच्या रांगड्या हिमतीचा, जिद्दीचा आणि पराक्रमाचा. तर मित्रांनो, आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नेहमीप्रमाणेच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर ह्या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या शिवप्रेमी मित्रांना व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन आणि प्रेरणादायी गोष्टीसोबत. धन्यवाद. जय शिवराय.